वेलकम बॅक टू विनय भटक्या. आज आपला हा आहे पार्ट 3 ठाणे हेरिटेज वॉकिंग टूरचा. आपण आलो कोपनेश्वर मंदिर इकडे आणि मागच्या 2 पार्ट्समध्ये आपण बरंच काही प्राचीन इतिहास ठाणे शहराचा मकरंद साहेबांकडून ऐकलाच होता. आज आपण आहोत कोपनेश्वरमध्ये आणि इथून आज मकरंद साहेब आपल्याला कोपनेश्वर मंदिराचा माहिती सांगतील. त्याच्यात जांभळी नाक्यावर असलेल्या मारुती देवळाला पेढ्या मारुती का म्हणतात असं पण त्याची पण माहिती देतील. नंतर मासुंदा तलावावरची माहिती असेल. समोरच मासुंदा तलावाच्या बाजूला असलेलं सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चच्या पण बद्दल माहिती आपल्याला मकरंद साहेब देतील. तर चला आता भेटूया मकरंद साहेबांना आणि समजून घेऊ ठाण्याचा इतिहास. हेरिटेज वॉकमधलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान, कारण ज्या हेरिटेजचा आपण उल्लेख सारखा करतोय त्या शिलाहारांच्या काळात हे मुळात मंदिर बांधलेलं होतं. आपण आता इथे एक जागा बघतोय ती आहे वृंदावन, सतीचं वृंदावन. बुबाजी नाईक अणसुरकर यांच्या पत्नीच्या नावाने उभारलेलं वृंदावन आहे. बुबाजी नाईक हे रंगाजी नाईकांचे धाकटे भाऊ होते आणि ठाणे मुक्ती संग्राम यशस्वी झाल्यानंतर बुबाजी नाईक यांना पेशव्यांनी ठाण्याचे कोतवाल म्हणून नियुक्ती केलेली होती. त्याच्यामुळे ते ठाण्याचे सिक्युरिटी इन्चार्ज होते. त्यांचा वाडा आपण जेव्हा टाऊन हॉलकडे जाऊ टेंबी नाक्यावरती तेव्हा त्यांच्या वाड्याची जागा आपल्याला बघायला मिळेल. आणखी एक त्यांच्या वाड्याच्या संदर्भातला रेफरन्स आहे, तोही आपण जांभळी नाक्याच्या इकडे जाणून घेऊ. त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या पत्नी त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे सती गेल्या होत्या. सतीचं वृंदावन उभारायची आपल्याकडे पद्धत असते. आता कदाचित काही लोकांच्या मनात प्रश्न येईल की सर्वसाधारणपणे सतीचं वृंदावन कधी देवळाच्या समोर नसतं. सतीचं वृंदावन नेहमी देवळाच्या मागे असतं. हे वृंदावन हे मुळात देवळाच्या मागेच होतं, कारण मासुंदा तलाव शंकराच्या देवळाला कोपनेश्वरला भिडलेला होता. त्याच्यामुळे त्या तलावाच्या काठावरतीच अंतिम संस्कार झाले होते आणि तिथेच ते वृंदावन होतं. 1958 साली जेव्हा तलाव बुजवून मधला रस्ता तयार केला गेला तेव्हा काही गोष्टी हलवण्यात झाल्या. त्याच्यामध्ये हे सतीचं वृंदावन त्याच्या त्या प्लाक सकट तिकडून हलवून इकडे रिट्रान्सफर केल्या म्हणून ते देवळाच्या समोर आलंय. अन्यथा हे मागच्या बाजूलाच होतं. मी म्हटलं तसं मासुंदा तलाव शंकराच्या देवळाला इतका लागून होता की माझे वडील त्या तलावाच्या पायऱ्यातून पाण्यात उतरून पोहायला शिकलेले. त्या तलावामध्ये मुलांना पोहायला घेऊन यायचे, ते तिथे घेऊन यायचे असं होतं. सुभेदार बिवलकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार 1760 मध्ये केला. तुम्ही आत्ता जो गाभारा बघताय तो गाभारा 1760 साली बांधलेला आहे. तो त्या काळापासूनचा आहे. त्यानंतर तुम्ही एक प्रदक्षिणा करून बाहेरच्या बाजूने त्याच्यावरचे जे काही हे आहेत वेगवेगळे शिल्प मंदिरावरती असतात तसे ती काही वरती बघायला मिळतात. आणि आतलं जे शिवलिंग आहे ते महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शिवलिंग असं मानलं जातं. तर ह्या मंदिराच्या परिसरातली इतर जी मंदिरं आहेत ती काळाच्या ओघात एक एक मंदिर बनत गेलं. पुढच्या बाजूला एक मंदिर आहे ते आपण नंतर बघू, जे एकमेव मंदिर असेल की ज्या मंदिरामध्ये वसिष्ठ ऋषी, कामधेनू आणि कल्पवृक्ष अशा तिघांचं एकत्रित शिल्प आहे. कारण ते वसिष्ठांकडे कामधेनू पण होती आणि कल्पवृक्ष पण होता, त्यामुळे ते एकत्रित केलेलं एक मंदिर आहे. आणि त्याच्या शेजारी ज्या 2 दीपमाळा दिसतात त्या साधारण 1892-94 काळात बांधलेल्या त्या 2 दीपमाळा आहेत. त्या बाजूला आपण थोडे पुढे जाऊ, आणखी एका मंदिराविषयी मी सांगतो. आणि कोपनेश्वर मंदिराकडून आपण मागच्या बाजूने भाजी मार्केटच्या रस्त्याला खूप गर्दी आहे, त्यामुळे भाजी मार्केटला जाता मागच्या बाजूने बाहेर पडून जांभळी नाक्याच्या इकडे येऊ. कोपनेश्वर मंदिराचा हा रस्ता सरळ जातो आणि जो पहिला चौक येतो तिथे तुमच्या डाव्या हाताला सिद्धिविनायक मंदिर येतं. सिद्धिविनायक मंदिर हे जवळजवळ 300 वर्ष जुनं देऊळ आहे. त्याच्यासमोर पेढ्या मारुती मंदिर आहे जे साधारण 400 वर्ष जुना मारुती आहे ठाण्यातला. तो त्याला पेढ्या मारुती का म्हणा, म्हणजे मला लहानपणी नेहमी असं वाटायचं की पुण्यामध्ये कशी भारी नावं असतात देवळांना, चिमण्या गणपती, पत्र्या मारुती. ठाण्यामध्ये खुन्या मुरलीधर, ठाण्यामध्ये असं काही नावच नाही. मग मला कळलं आपल्याकडे पण पेढ्या मारुती आहे. ते बघितलं तर त्याच्या तोंडामध्ये पेढा भरवलेला असतो. तर त्याचं गोष्ट अशी सांगितली जाते की एक 80-90 वर्षांपूर्वी त्या देवळाचा जेव्हा जीर्णोद्धार करत होते, ते खाजगी मालकीचं मंदिर आहे. महंत नावाचा परिवार आहे त्यांच्याकडे ते आहे आणि सिद्धिविनायक मंदिर आहे ते पंडित नावाच्या परिवाराकडे. तर त्या पेढ्या मारुतीचा जीर्णोद्धार करत होते 80-90 वर्षांपूर्वी. आणि तो जो बांधकाम करणारा कॉन्ट्रॅक्टर होता त्याने जे लेबर्स होते ते डेली वेजेसवरती लावलेले होते. त्याच्यामुळे दिवस जास्त लागले की लेबर चार्जेस जास्त जाणार, म्हणून तो मारुतीला नवाच बोलला की कमी दिवसात काम संपू दे, मी तुला पेढ्याचा घास भरवेल. आणि मारुती नवरा नवसाला पावला, त्याचे पैसे वाचले
त्याने तो पहिला 1.25 किलो पेढ्यांचा घास भरवला. तेव्हापासून आज रोज सकाळी पूजा झाली, आरती झाली की त्या मारुतीला पेढ्याचा घास भरवला जातो. ही केलेली मूर्ती आहे मारुतीची. तिचा संदर्भ मारुतीच्या लहानपणच्या गोष्टीशी. तिथं सूर्यबिंब गिळायला निघाला होता म्हणून त्याने केलेला होता, म्हणून ती मारुतीची मूर्ती केलेल्या स्वरूपातली आहे. आता तिच्यात पेढा भरवला गेल्यामुळे ते पेढ्या मारुती म्हणून झाला. पण तेही देऊळ 400 वर्षांपासून आहे. सिद्धिविनायक मंदिर 300 वर्षांपासून आहे. हे शिलाहार काळातलं 12व्या शतकातलं मंदिर आहे. त्यामुळे ठाण्यातली काही प्राचीन मंदिरं एकाच परिसरात आहेत. ॲक्च्युली मला आणखी एक वैशिष्ट्य ठाण्याचं लक्षात येतं की साधारण अगदी सरळ रेषेतच बघायला गेलं तर 1.5 किलोमीटरच्या परिसरात 6 वेगवेगळ्या धर्मांची प्रार्थनास्थळं जवळजवळ 300-400 वर्ष आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजे विठ्ठल मंदिर आपण पाहिलं, कोपनेश्वर मंदिर आहे, पेढ्यामारुती आहे. थोडं आत वळलं की महागिरीतली मशीद येते. ती मशीद कधीपासूनची आहे ह्याचे रेकॉर्ड त्या मशिदीच्या मुजावरांकडे पण नाही. आणि ते मला घेऊन गेले होते, त्याने मला त्यांच्याकडे रेकॉर्ड दाखवले, त्याने मशीद फिरून दाखवली. तिथं रिकन्स्ट्रक्शन चाललं आहे. ते दुबईच्या स्टाईलची पूर्ण संगमरवरी आणि अशा बनवतात. तर ते म्हणाले आमच्याकडचा रेकॉर्ड ब्रिटिश काळातला आहे. ब्रिटिशांनी ठाणं ताब्यात घेतल्यानंतर ज्या ज्या देवस्थानांना पेशव्यांचं अनुदान चालू होतं ते कंटिन्यू केलं. त्याच्यामध्ये त्या महागिरीतल्या दर्ग्याचं अनुदान ब्रिटिशांनी कंटिन्यू केलं. त्यांच्याकडे जी आहे ती गॅझेटियरमधली नोंद आहे ती ब्रिटिशांच्या काळातली. ब्रिटिशांकडे जी नोंद आहे ती 1882च्या गॅझेटियरमध्ये अशी आहे की महागिरी परिसरामध्ये एक मशीद आहे, ज्या मशिदीचा जीर्णोद्धार 10 वर्षांपूर्वी नूरजहानबाई नावाच्या बाईने 10,000 रुपये खर्च करून केला होता. म्हणजे 1872 साली तिचा जीर्णोद्धार झाला होता. पण ती त्याच्याही आधीची गजेत्री आहे. कारण मी म्हटलं तसं ठाणं बंदर असल्यामुळे 13व्या-14व्या शतकापासून मुसलमान व्यापारी, अरब व्यापारी ठाण्यात येत होते. त्यातली काही वस्ती झाली असेल, विणकर सगळे मुसलमान होते, त्यांची ती मशीद असावी. ती महागिरी भागातली आहे. पण त्या भागाला महागिरी कोळीवाडा का म्हणतात तर पेशव्यांनी जेव्हा ठाणं जिंकलं त्या युद्धाच्या वेळेला आणि नंतर तिथे एक मराठ्यांच्या आरमारातलं गलबत नांगरून ठेवलेलं होतं. आरमारातली जी गलबतं असतात त्यांना वेगवेगळी नावं असतात. कुराब असतं, मचवा असतो. त्याच्यामध्ये महागिरी हे बॅटलशिपचा एक प्रकार आहे. म्हणजे जे गॅझेटियर आहे 1882चं त्याच्यात त्यांनी शेवटी मराठ्यांच्या नेव्हीमधल्या बॅटलशिप्सची नावं आणि प्रकारची यादी दिली. त्याच्यामध्ये ते नाव मिळतं महागिरी. तर महागिरी नावाचं नाही, महागिरी प्रकारचं गलबत ठाण्याच्या संरक्षणासाठी त्या किनाऱ्यावरती नांगरलेलं होतं. त्यामुळे मग आपोआपच तिकडचं लँडिंग, तिकडचा किनारा आणि कोळीवाडा महागिरी नावाने ओळखला जायला लागला आणि तो महागिरी कोळीवाडा म्हणून प्रसिद्ध झाला. ते महागिरी नाव त्याला तसं मिळालं. त्यामुळे ती महागिरी मशीद येते. आपण जांभळी नाक्याच्या इथे येतो तिथे पोर्तुगीज चर्च येतं, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च. त्याची गोष्ट मी तिथे सांगतो. त्यानंतर आपण पारशी आग्यारीला जाणार आहोत. ते जवळजवळ 300 वर्षांपूर्वीची आग्यारी आहे. ती 1780 साली बांधलेली आहे. त्यानंतर पुढे जर तुम्ही सरळ रेषेत गेलात तर सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर ज्यू सिनेगॉग आहे, तो पण 300 वर्षांपूर्वीचा आहे. हे तो खरा त्याच्याही आधीचा काही वस्ती असू शकते, कारण कॅडबरीच्या इकडे ज्यू कब्रस्तान आहे, त्यातला काही भाग 400 वर्षांपूर्वीचा, म्हणजे त्याच्यावरच्या ज्या तारखा आहेत त्या 400 वर्षांपूर्वीच्या. त्यामुळे तो ज्यू सिनेगॉग आहे. आणि आपण शेवट जिथे करतो ते सेंट जेम्स चर्च प्रोटेस्टंट पंथीयांचं. म्हणजे अशी वेगवेगळ्या धर्माची 300, 200, 400 वर्ष जुनी प्रार्थनास्थळं एका रेषेमध्ये असलेलं कदाचित ठाणं भारताच्या किंवा जगाच्या नकाशावरती एकमेव गाव असतं. सो आपण ज्याला हार्मोनी म्हणतो, एकात्मता म्हणतो, अख्खा समाज एकत्र राहणं म्हणतो, त्या ठाणे शहराला पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये वेगवेगळ्या समाजाची लोक येऊन सेटल झाली आणि राहत गेली. आपण थोडं पुढे जाऊया, इथल्या एका देवळाची गोष्ट ऐकूया आणि त्यानंतर जर कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊ शकता. ही माहिती ऐकल्यानंतर आपण थोडंसं कोपनेश्वर मंदिरमध्ये फेरफटका मारू. तिकडे पण बरीचशी छोटी मोठी अशी मंदिरं आहेत, ती पण आपण बघूया. आणि नंतर मकरन साहेब आपल्याला परत थोडीफार माहिती मंदिराबद्दल देतील. मंदिर दाखवायचं तुम्हाला. पंचमुखी शिवलिंग मंदिर म्हणून आपण बघतोय. तुम्ही बघू शकाल की शिवलिंग खूप वेगळ्या पद्धतीचं आणि प्राचीन असं आहे. 5 मुख त्याच्यावरती कोरलेली आहे. तर हे शिवलिंग इथे नव्हतं. या शिवलिंगाची स्थापना इथे साधारण 58-59च्या दरम्यान झालेली आहे. मग हे कुठे होतं, हे कसं इथे आलं, तर जेव्हा मी म्हटलं तसा जो मधला रस्ता केला गेला 58-59ला, त्यासाठी तलाव बुजवला गेला, खोदकाम झालं. त्या खोदकामामध्ये हे शिवलिंग सापडलं.
आणि मग कोपनेश्वर मंदिर जवळ असल्यामुळे कोपनेश्वर मंदिराच्या आवारात त्याची स्थापना केली गेली आणि पंचमुखी शिवलिंग इथे आलं. पण मग हे कुठलं असू शकेल, पुन्हा तर्क आहेत, अंदाज आहेत, त्याचे लिखित पुरावे काही नाहीत. पण मी म्हटलं होतं तसं की शिलाहारांचे आणि बिंबराजांचे काही ताम्रपट आणि शिलालेख मिळालेले आहेत. त्यातला एक शिलालेख असा आहे की त्या विजय उत्सवाच्या काळात राजाने उत्तरेश्वराच्या पुजाऱ्यांना काही जमीन दान दिली. उत्तरेश्वर म्हणजे आजचं जे उथळसर आहे, त्या उथळसरमध्ये उत्तरेश्वर महादेव म्हणून मंदिर आजही आहे, जे प्राचीन काळापासूनचं आहे. पण त्या मंदिरातलं शिवलिंग आधुनिक काळातलं आहे. तर अंदाज असा आहे की पोर्तुगीजांच्या काळात जेव्हा मंदिरं पाडायला तोडायला सुरुवात झाली तेव्हा उत्तरेश्वराचं शिवलिंग हलवून कदाचित आपल्या लोकांनी किंवा पोर्तुगीजांनी इथे तळ्याच्या काठी पुरलेलं असावं. रस्ता बांधताना ते सापडलं आणि ते सापडल्यानंतर मग त्याची इथे प्रतिष्ठापना केली आणि पंचमुखी शिवलिंग मंदिर इथे अस्तित्वात आलं. त्यामुळे ह्या पद्धतीच्या मूर्ती ठाण्यात आज वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात. आपण पुढे टाऊन हॉलला जाऊ तेव्हा एका मूर्तीची रिप्लिका बघू, जी ब्रह्मदेवाची मूर्ती आहे, जी ठाणे शहरामध्ये आजही पाहायला मिळते आणि ठाणे शहरातच सापडलेली आहे. तुम्हाला जर त्या दीपमाळा आणि वसिष्ठ ऋषींचं देऊळ बघायचं असेल तर त्या दीपमाळांच्या मध्ये जे देऊळ आहे ते वसिष्ठ ऋषींचं आहे. कोपनेश्वरच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन यायचं असेल तर येऊ शकता. आणि मंदिराच्या मागच्या साईडला टॉयलेट्स आहेत. कोणाला परत वॉशरूमला जायचं असेल तर टॉयलेटला जाऊ शकता. परत इथे वाराणसी हे दिसतं हे कोपनेश्वराचं मंदिर. बाहेरच्या साईडनी जो मंदिर दिसतंय किती सुंदर मंदिर दिसतंय. त्याचा वरचा तिथे पण बरंचसं म्हणे काम केलेलं आहे. आणि आता आम्ही निघणार आहोत इथून ते मासुंदा तलावाच्या साईडनी बाहेर पडून. तिकडे मग आपल्याला जोशीसाहेब परत बरीचशी माहिती सांगतील. हा मंदिराला मासुंदा तलावाच्या इथून केलेला एक्झिट आहे आणि आता आमची सगळी टीम तिकडून बाहेर पडते. समोर दिसतंय तो बघा किती सुंदर असा व्ह्यू आलेला आहे. मोठमोठ्या बिल्डिंग आता तयार झालेल्या आहेत आणि हा जो रोड क्रॉस पलीकडे केल्यानंतर जो दिसतो आहे हा मासुंदा तलाव, ठाण्याचा फेमस लेक म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि त्याच्या बॅकग्राऊंडला पण बघा किती मोठमोठ्या अशा बिल्डिंग झालेल्या आहेत. असं वाटतं आपण कुठल्या तरी मोठ्या शहरामध्ये आलेलं आहे. आता ठाणे शहरसुद्धा मोठंच झालेलं आहे
ट्रॅफिक पण वर्दळ पण खूप आहे. सकाळी 8 साडेआठ 9च्या सुमारास इथे मोठे भाजीपाल्याचं मार्केट लागतं. साधारण पहाटे 4 वाजल्यापासून हे मार्केट असतं, ते सकाळी 7 साडेसातपर्यंत असतं. आणि बरीचशी छोटे मोठे व्यापारी मंडळी इथून होलसेलमध्ये व्हेजिटेबल्स घेऊन जातात आणि आपापल्या एरियामध्ये ते विकतात. राईट हँड साईडला दिसते हे भाजी मंडई आहे. आणि बघा इथे किती गर्दी आहे. या रिक्षामधनं सुद्धा ही मंडळी जी भाजीपाला खरेदी केलेली असतात ती घेऊन जातात. आता आपण भेटूया जोशी साहेबांना परत. आपण ठाणे शहरातला जो भाग जांभळी नाका नावाने ओळखला जातो त्या नाक्यावरती होतो. 2-3 रस्ते एकत्र आलेले दिसत आहेत. मासुंदा तलाव आपल्या पाठीमागे आहे. मासुंदा तलाव आज आपण जेव्हा बघतो, ब्रिटिशांनी जेव्हा ठाणे ताब्यात घेतलं तेव्हा तो याच्या ऑलमोस्ट तिप्पट आकाराचा होता. त्याच्यामुळे तो जवळपास 64 हेक्टर पसरलेला तलाव आहे असं तिथं वर्णन होतं. ब्रिटिशांनी ठाणे ताब्यात घेतलं तेव्हा ठाण्याची मुख्य समस्या काय होती, तर तेव्हा ठाण्याची मुख्य समस्या उन्हाळ्यातली पाणी टंचाई ही होती. हे तलावांचं शहर होतं. आजच्यापेक्षा जास्त तलाव तेव्हाही अस्तित्वात होते, पण बहुतेक तलावांचं पाणी पिण्यासाठी वापरता येणारं नव्हतं. ते बाकीच्या व्यवहारासाठी, कपडे धुवायला, जनावरं धुवायला, भांडी घासायला याला वापरलं जायचं. पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम यायचा. बहुसंख्य ठाणेकर विहिरींवरती अवलंबून होते. ठाण्यात भरपूर विहिरी होत्या. आज महापालिकेच्या वेबसाईटवरती ते म्हणतात 500 विहिरी ठाण्यात आहे. महापालिकेला जाहीर आव्हान आम्ही देतो की 500 मधल्या 50 विहिरी तुम्ही दाखवा ते अस्तित्वात आहेत. कारण त्याच्या बऱ्याचशा विहिरी इमारती बांधताना बुजवल्या तरी गेले किंवा बेसमेंटला कव्हर करून वापरायच्या बंद केल्या गेले. त्याच्यामुळे तेव्हा म्हणजे 1830 पासून ब्रिटिश गव्हर्नमेंट प्रयत्न करत होता ठाण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी. आणि नगरपालिका झाल्यानंतर काही वर्षांनी त्याला यश आलं आणि ती योजना जी बनली ती म्हणजे पोखरणचा तलाव. आज ज्याला उत्पन्न म्हणून परिसर ओळखला जातो, त्याचा जो तलाव आहे तो पोखरण नावाने ओळखला जायचा. पुष्करणी हा संस्कृत शब्द आहे. पुष्करणीचा मराठी रूप पोखरण झालेला आहे आणि तो पोखरलेला खोदून काढलेला तलाव आहे. त्यांच्यातून ठाण्याला पाईपलाईनने पाणी पुरवठा सुरू झाला आणि ठाणेकरांना पिण्याचं पाणी नळातून मिळायला लागलं. हे म्युन्सिपाल्टीच्या पहिल्या 10 वर्षात झालेली गोष्ट आहे. हा मासुंदा तलाव, तो पोखरण तलाव, त्यानंतर मखमली तलाव आहे, आंबेगोसाळे तलाव आहे, पाचपखाडीमध्ये कसराळी नावाचा तलाव आहे. कसराळी तलावाची पण गोष्ट अशी आहे की कसराळी म्हणजे कचरा टाकायचे किंवा साठायचा म्हणून नाही. कचरा नावाची वनस्पती असते. तिथे जे फळं असतात ती उपासाला चालतात. साधारण ऑक्टोबरमध्ये तलावाचं पाणी कमी झालं की त्या दलदलीच्या भागात ती वनस्पती तिथे वाढायची. त्याची फळं काढून ठाण्याच्या मार्केटला लोक विकायला आणायचे किंवा घरी घेऊन जायचे. आजही ठाण्याच्या मार्केटला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कचऱ्याची फळं विकायला येतात. ते शिंगाण्यासारखं दिसतं, वरून ओबडधोबड असतं, आतमध्ये पांढरं असतं आणि वरून मातकट रंगाचं फळ दिसतं ते. तर त्या कचऱ्याची झाडं होती म्हणून तो कचराळी तलाव असं त्याचं नाव होतं. मधल्या एका काळामध्ये आसपास रस्ते वाढल्यावर इतर तलावांसारखा स्टोरी खराब झालं होतं. आता त्याचं सुशोभीकरण झालं आहे, तिथे फिरायला ट्रॅक केल्या, सगळे चांगलं झालं. तर असं वेगवेगळे तलाव ठाण्यातले आहेत. आणि ठाण्यामध्ये आणखी एक तलाव आहे. तो कोण आहे कोणाला माहिती आहे का? सेंट अँथनीज लेक. सेंट अँथनीज लेक म्हणून एक तलाव आहे. तो कोणी बघितलेला आहे? सेंट अँथनीज लेक तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर मासुंदा तलावाचं नाव पोर्तुगीजांनी सेंट अँथनीज लेक केलं. ते फक्त त्यांच्या काळापुरतं मर्यादित राहिलं, त्यानंतर कधीही प्रचार झाला नाही. आणि सेंट अँथनीज लेक काय केलं तर आज जे सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च दिसत आहे तिथे मुळात जे चर्च होतं त्याचं नाव सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च नव्हतं. ते 1583 साली जेव्हा बांधण्यात आलं तेव्हा त्याचं नाव सेंट अँथनीज प्रायरी असं होतं. पोर्तुगीज हे धर्मप्रसारक होते, कडवट होते, क्रूर होते आणि तेवढाच वंशभेद मानणारे होते. त्यांनी जिथे कुठे वसाहती केल्या आणि कन्व्हर्जन्स केली, धर्मांतर केली, तिथे तिथे त्यांनी स्थानिक ख्रिश्चन जे बाटून ख्रिश्चन झाले, कन्व्हर्ट झाले, त्यांच्यासाठी बांधलेली चर्च वेगळी ठेवली आणि स्वतःसाठी पोर्तुगीज वंशाच्या लोकांसाठी चर्च वेगळी ठेवली. ठाण्यामधलं जे सेंट अँथनीज प्रेरी होती ती फक्त आणि फक्त पोर्तुगीज लोकांचं चर्च होतं. ठाण्यातले जे लोक जबरदस्तीने कन्व्हर्ट केले गेले होते
त्या लोकांसाठी टेंबी नाक्यावरती सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च नावाचं एक छोटंसं चर्च होतं आणि स्थानिक ख्रिश्चन तिकडे प्रार्थना करतात. आज जे तुम्ही सेंट जॉन चर्च बघताय त्याचं हेरिटेज रिनोव्हेशन केलेलं आहे. ते करताना त्याची जी मूळ इमारत होती त्या इमारतीच्या प्लॅनप्रमाणे त्याचा आता बेल टॉवर, घंटेचा मनोरा आणि बाकीचं स्ट्रक्चर केलेलं आहे. आतमध्ये जाता येतं, कुठल्याही वेळी दिवसाच्या तुम्ही जाऊन बघू शकता. येथे आतमध्ये पहिल्या चर्चमधल्या हे 1563 आणि 1580 मधल्या संगमरवरी कमानी त्या आतमध्ये आजही त्यांनी वापरलेल्या आहेत बांधकामामध्ये. आणि हे चर्च ठाण्यात जेव्हा बांधलं गेलं पहिल्यांदा तेव्हा आग्र्याला ताजमहाल बांधलेला होता. त्याच्यामुळे आग्र्याचा ताजमहाल बांधला जायच्या आधी उभारलेलं एक स्ट्रक्चर ठाण्यामध्ये होतं आणि त्याचा काही भाग आपल्याकडे आजही आहे. मग हे सेंट अँथनीजचं सेंट जॉन बॅप्टिस्ट कसं झालं तर जेव्हा ब्रिटिशांनी ठाण्यात ताब्यात घेतलं तेव्हा कळवेच्या इथून ते आतमध्ये आले, खाडीवरती जो हल्ला झाला त्या सगळ्या काळात त्या सगळ्या युद्धामध्ये टेंबी आणि परिसरातली घरं, चर्चेस याची खूप नुकसानी झाली. मराठ्यांच्या हल्ल्यानंतर मराठ्यांनी ठाणे जिंकल्यानंतर ठाण्यातले सगळे पोर्तुगीज पळून गेले. त्याच्यामध्ये या चर्चमधले फादर्स पण होते. ते सगळे लोक वसईला जाऊन शिफ्ट झाले. त्यानंतर मग ठाण्यातल्या स्थानिक ख्रिश्चनांनी सुभेदार भिवंडीकरांना काय अर्ज केला की आमचं जे टेंबी नाक्यावर चर्च होतं ते नष्ट झालं, जळलं आहे, तर इथे एकच आता चर्च ठाण्यात शिल्लक राहिलं आहे, ते आहे, आम्हाला प्रार्थनेसाठी तुम्ही द्याल का. त्यांनी त्यांना ते प्रार्थनेसाठी दिलं. त्यामुळे तेव्हा त्याचं नाव सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च असं झालं. इथली शाळा आहे सेंट जॉन बॅप्टिस्ट स्कूल, ही पोर्तुगीज काळापासूनची. चर्च बरोबरचं एक कॉन्व्हेंट स्कूल ते पहिल्यापासूनचं होतं आणि अगदी आत्तापर्यंत म्हणजे 1960 पर्यंत सेंट जॉनच्या स्कूलमध्ये, शाळेमध्ये पोर्तुगीज लँग्वेज वॉज द मेन लँग्वेज फॉर मीडियम आणि इंग्लिश वॉज द सेकंड लँग्वेज. 1960ला त्यांनी ते बदललं आणि इंग्रजी मुख्य माध्यम केलं आणि पोर्तुगीज ॲडिशनल लँग्वेज म्हणून झाली. हे रिनोव्हेशन आहे हे आत्ता 10 वर्षांपूर्वी त्यांनी केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने रिनोव्हेट त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे पोर्तुगीजांच्या राजवटीतली एक आठवण, एक खूण जी ताजमहालच्याही आधी उभारण्यात आलेली होती. असे चर्च त्याचे काही अवशेष आज बघता येतात. फक्त एक इतिहासाला दोन्ही जागा असतात, बाजू असतात, काळी पांढरी. अशी या चर्चची काळी बाजूच म्हणायची झाली तर तुमच्या लक्षात येईल की चर्च उंचवटेवरती आहे आणि तो अनैसर्गिक उंचवटा. तलावाच्या आजूबाजूचे नैसर्गिक उंचवटे असतात तसा तो नाही. तलावाच्या काठावरची आणि बाकीची जी देवळं पाडली गेली त्या देवळांचा सगळा राबीट ढिगारा रचून त्याचा पाया घालून त्याच्यावरती हे चर्च उभारलं गेलं. अगदी आत्तापर्यंत म्हणजे 75-78 सालापर्यंत चर्चच्या आवारामध्ये जुन्या मूर्ती आणि मंदिरांचे काही अवशेषही ठेवलेले होते. नंतरच्या काळात त्याच्यावरून धार्मिक तेढ निर्माण होईल अशी भीती झाल्यामुळे ते तिकडून हलवले गेले, अन्यथा ते तिथे होते. तर हे सेंट जॉन चर्च आपण जांभळी नाक्यावर ठेवून या चौकाला रंगो बापूजी गुप्ते चौक असं नाव दिलेलं आहे. रंगो बापूजी गुप्ते कोण होते आणि त्यांचा ठाण्याशी का संबंध आला तर रंगो बापूजी गुप्ते हे सातारचे जे शेवटचे छत्रपती होते प्रतापसिंहराजे भोसले त्यांचे वकील, त्यांचे कारभारी होते. ब्रिटिशांनी जेव्हा प्रतापसिंहराजे भोसलेंचं वतन छत्रपती पद बरखास्त केलं, खालसा केलं, तेव्हा रंगो बापूजी गुप्ते छत्रपतींच्या वतीने लंडनला जाऊन 14 वर्ष राहिले. ते लंडनच्या कोर्टात आपल्या जाण्याची केस लढत होते. त्यांनी लंडनच्या संसदेसमोर, पार्लमेंटसमोर आपल्या जाण्याचा अर्ज ठेवला आणि बाजू मांडली. ब्रिटिशांना भारताचा कुठलाही संस्थानिक त्या पदावर ठेवायचा नव्हता, त्यामुळे तो अर्ज हे सगळं नामंजूर झालं. त्याच काळात प्रतापसिंहराजेंचं भारतामध्ये निधन झालं. त्यामुळे रंगो बापूजी निराशेने लंडनहून परत आले, कोल्हापूरला राहायला लागले. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाची जुळवाजुळव सुरू झाली तेव्हा कोल्हापूर, सांगली, सातारा भागामधली जुळवाजुळव करण्यात रंगो बापूजीने पुढाकार घेतला होता. पण महाराष्ट्रामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीने उठाव सैनिकांचा होऊ शकला नाही आणि रंगो बापूजींच्या विरुद्ध ब्रिटिश सरकारने डेथ वॉरंट इश्यू केलं. त्यामुळे रंगो बापूजी 1857 नंतर कोल्हापूरमधून फरार झाले. वेषांतर करून ते वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागले. ते ठाण्यामध्ये प्रकटले ते 1865च्या आसपास. या इथे गुप्तेवाडा म्हणून होता आणि त्या गुप्त्यांकडे एका मुलाची मुंज होती. सकाळी मुंज झाली, दुपारी घरातली जेवणं झाली, अंगणात मांडव पडलेला होता आणि त्या मांडवाच्या दारात दुपारी एक संन्यासी येऊन उभा राहिला. डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेला, अंगात भोकरी वस्त्र. त्याला बघितल्यावर त्या मुंजवाला ते वडील उठले आणि त्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाले की अहो रंगोजी, तुमचीच आम्ही सगळे वाट बघत होतो. रंगो बापूजीला घरामध्ये घेतलं. बाकीची लोकं त्यांना भेटली, मुंज्या मुलाला त्यांनी आशीर्वाद दिला, त्यांना जेवायला दिलं. तोपर्यंत त्यांच्या मागावर जे ब्रिटिश सैन्य होतं त्यांना खबर लागली की ठाण्यातल्या गुप्त्यांच्या घरात रंगो बापूजी आले. मग ब्रिटिश सैन्याने गुप्त्यांच्या घराला वेढा घातला आणि सैनिक घरात घुसायचा प्रयत्न करायला लागले. गुप्त्यांच्या घरात मालकाने, गुप्त्यांनी आणि बाकीच्यांनी सैनिकांना अडवायला सुरुवात केली.
की लग्न कार्य आहे, बायका मुलं आहेत, घरात शिरून होता, पवित्र असतं, देवाचं काम आहे आमचं वगैरे असं सांगतो. सैनिक खाटात नव्हते आणि तेवढ्याच घरातून एक लाल आलवण नेसलेली केशावरून गेली सोहळ्यातली म्हातारी पूजेचा रोटा वांडा घेऊन आली आणि सैनिकांना दुर्वा अशू नका मला असं म्हणत त्यांच्या कोंडाळ्यातून बाहेर पडले आणि निवडली. सैनिक घरात शिरले आणि पूर्ण घराची झडती घेतली. रंगबापूची घरात अर्थातच सापडले नाही आणि दोरीवरती वाळत घातलेलं घरातल्या विधवाबाईचं अंगवणही सापडलं नाही, धाम तुकडाही सापडलं नाही. त्यामुळे विधवाबाईचं वेषांतर करून रंगबापूजी इथून विसटले म्हणून या चौकाला रंगबापूजी गुप्ते असं नाव दिलेलं आहे. आपण आता जो भाग टाळला गर्दीसाठी पेढ्या मारुती तो खारकरआळीच्या तोंडावर. त्या खारकरआळीला खारकरआळी हे नाव नारायणराव खारकर यांच्या स्मरणार्थ दिले. नारायणराव खारकर कोण होते तर महानगरपालिकेचं जे पहिलं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये महाविद्यालयाचं मोतीलाल हरगोविंदास किंवा विश्वनाथ फडके निवडून आले होते. त्या इलेक्शन नंतर ठाणे म्युन्सिपल बरोचा प्रेसिडेंट कोण तर ब्रिटिश सरकारने नारायणराव खारकर यांची नियुक्ती केली. हा पुन्हा एक ठाण्याच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे इतिहासाचा, कारण इतर देशीय माणसाला नेटिव्ह माणसाला लोकल गव्हर्निंग बॉडीवरती प्रेसिडेंट म्हणून पहिल्यांदा बसवण्यात आलेलं होतं आणि ते बाळासाहेब खारकर नारायणराव खारकर ते जामनगरचे दिवाण होते आणि जामनगरच्या संस्थानिकांनी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना तलवार आणि मानपत्र देऊन सत्कार केलेला होता. त्या खारकरांच्या स्मरणार्थ खारकर आणि या परिसरात मग त्यांचे भाऊबंध सीटीपी जातीतले अनेक लोक तिकडे येऊन स्थायिक झाले आणि ती खारकर आळी म्हणून तो सगळा परिसर ओळखला होता. याच खारकर कम्युनिटीमधून ठाण्याला लोकांनी निवडून दिलेला पहिला नगराध्यक्ष लोकांनी निवडून दिलेला पहिला नगराध्यक्ष कोण होता तर ते होते सर बळवंतराव गुप्ते. ते त्यांचं आधुनिक रेफरन्स सांगायचं झाला तर प्रभाकर हेगडेंच्या पत्नी सुमनताई हेगडे तुम्हाला माहिती असतील, ते ठाणे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष होत्या. सुमनताईंचे आजोबा हे सर गुप्ते होते आणि ते तेव्हा ठाण्याचे 1919 साली मतदानाने निवडून आले पहिले नगराध्यक्ष. मग त्याच्या आधी कोण होतं नगराध्यक्ष म्हणून काम बघणारं तर त्या माणसाचा फोटो मी शोधतोय गेली 10 वर्ष, मला फोटो नाही मिळालेला. त्याचे चरित्राचे तुकडे तुकडे हाताशी लागले पण त्याचं नाव दिलेला रस्ता सगळ्यांना माहिती. गडकरी रंगाच्या समोरचा अर्धवर्तुळाकार जो रस्ता आहे तो डॉक्टर मूस रोड म्हणून ओळखला जातो. ते खान बहादूर RF मूस हे ठाण्याचे 18 वर्ष नगराध्यक्ष होते. ब्रिटिश सरकारने अपॉइंट केले. त्यांच्याकडे एकाच वेळेला 2 जबाबदाऱ्या होत्या, ठाण्याचे कलेक्टर पण होते आणि ठाण्याचे नगराध्यक्ष पण होते, प्लस ते सिव्हिल सर्जन होते. त्यामुळे 1908 आणि 9ला प्लेगची साथ झाली तेव्हा डॉक्टर मूस यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल हॉस्पिटलने मोठ्या प्रमाणात ठाणेकरांच्या रक्षणार्थ काम केलं आणि म्हणूनच त्यांनी 1919च्या त्यांच्या रिपोर्टमध्ये शेरा मारलाय गव्हर्नरला दिलेल्या की आता वेळ आलेली आहे ठाण्याच्या नागरिकांनी त्यांचा नगराध्यक्ष मतदानाने निवडून द्यावा. आणि त्यानंतर सर बळवंतराव गुप्ते हे त्याच्या आधी बळवंतराव गुप्ते नगरपालिकेत 9 वर्ष निवडून येत होते. ते नगराध्यक्ष झाले. नगराध्यक्ष झाल्यानंतर 2 वर्षांनी त्यांनी तेव्हा प्रांतिक न्यायसभेच्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांना नुकतीच सुरुवात झालेली होती भारतात. ती निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि निवडून गेली. म्हणजे तेच ठाण्याचे पहिले आमदार आहेत. ते जेव्हा विधानसभेमध्ये निवडून गेले तेव्हा बॅरिस्टर जयकरांनी बघितलं की हा नगराध्यक्ष म्हणून काम केलेला माणूस आहे, त्याला ॲडमिनिस्ट्रेशनची माहिती आहे, हा उपाध्यक्ष होता म्युन्सिपालिटीचा. त्यांनी त्यांना स्वराज्य पक्षाशी जोडून घेतलं आणि पुढच्या टर्ममध्ये त्यांनी सर बळवंतराव गुप्त्यांना मंत्री केलं. त्यामुळे ठाण्याचे पहिले मंत्री पण तेच आहेत. त्यांच्याकडे सुरुवातीला समाज कल्याण आणि वन खातं होतं. दुसऱ्या मंत्रिमंडळात ते मुंबई प्रांताचे न्यायमंत्री होते. कायदा डिपार्टमेंट त्यांच्याकडे होतं. त्यानंतर 1947 मध्ये आजच्या युनायटेड नेशन्सची मातृसंस्था लीग ऑफ नेशन्स हिची स्थापना झाली. त्या लीग ऑफ नेशन्समध्ये जशी स्वतंत्र राष्ट्र होती तशी कॉमनवेल्थमध्ये ब्रिटिशांच्या ताब्यातल्या राष्ट्रांचे प्रतिनिधी होते. सर बळवंतराव गुप्ते भारताचे प्रतिनिधी म्हणून लीग ऑफ नेशन्समध्ये गेले. त्याच्यामुळे ठाण्याचा माणूस पहिल्यांदा भारताचं प्रतिनिधित्व करायला युनायटेड नेशन्सच्या टीममध्ये गेलेला होता. हे ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब. त्यांचा किमान फोटो नगरपालिकेने लावावा अशी विनंती करून काही वर्ष लोक नगरपालिका प्रतिसाद देत. नारायणराव खारकर पहिले नगराध्यक्ष, त्यांचा फोटो लावा यासाठी गेले 2 वर्ष आम्ही फॉलोअप करतोय. सरकार दरबारी अर्ज पेंडिंग आहे, कधीतरी ते काम होईल. पण या लोकांनी ठाणे शहर घडवलं, या लोकांनी ठाणे शहराला आकार दिला. या लोकांनी ठाण्याचा राजकीय इतिहास खूप इंटरेस्टिंग आणि पॉझिटिव्ह गोष्टींनी भरलेला आहे. ते कदाचित असं शहर असेल की जेव्हा एका शाळेचा मुख्याध्यापक
एकाच वेळी शाळेचा मुख्याध्यापक आणि शहराचा नगराध्यक्ष असतो. महाविद्यालयाचे इंटिग्रेटर सर म्हणजे आमचे आपले आमदार संजय केळकर यांचे आजोबा निळकंठ त्र्यंबक केळकर हे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष एकाच वेळी होते. पी सारखा कवी भले राजकीय मजबुरीतून शरद पवारांनी तडजोडी करून का होईना पण नगराध्यक्ष म्हणून बसवलं. हे ठाणे शहरामध्ये घडलेले आहे. ही ठाणे शहराच्या इतिहासातली पानं आहेत की जी पुढच्या पिढीला माहिती व्हायला हवी आणि म्हणून आपला हेरिटेज वॉक. आपला पुढचा हॉल्ट फारशा अखेरीचा आहे. अखेरीत प्रवेश नसतो आपल्याला कोणालाही. आपण तिच्या बाजूला उभं राहू त्यांच्या ट्रस्टकडून आपण ती परवानगी घेतलेली असते. तर असा होता पार्ट 3 आपला ठाणे हेरिटेज वॉकिंग टूरचा. बरंच काही जोशी साहेबांनी आपल्याला सांगितलं आणि खरंच व्हेरी इंटरेस्टिंग अशी हिस्ट्री आहे. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. प्लीज लाईक इट, शेअर इट. आवडल्यास कमेंट्स पण करा. पार्ट 4ला परत एकदा भेटू.